आज पिंपळी गावामध्ये बारामती म्हणलं की राज्याचं राजकारण, त्याच बारामतीमध्ये आज भव्य जन आक्रोश आणि पर्दाफाश आणि कार्यक्रम कुठं होतोय? पिंपळी. खऱ्या अर्थानं ज्याचं जळतं त्याला कळतं असं म्हटलं जातं. ससाणे साहेब आपण ओरडतोय, काळूरामजी आम्ही ओरडतोय, लोकांना कळणच ही नक्की काय म्हणते, ती सरकार नक्की काय म्हणतंय, आमचे जरांगे पाटील नक्की काय म्हणते. नुसता संभ्रम आहे. मराठा समाजाला बी कळत नाही, मिळालंय म्हणून बी कळत नाही, गेलंय म्हणून बी कळत नाही, राहिलंय म्हणून बी कळत नाही, आणि ओबीसी समाजाला बी कळत नाही. आम्ही म्हणतोय नाही अरे असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, नाही असं आहे, संविधान असं म्हणतंय, पण ते ओबीसीला बी कळत नाही. निवडणुका आल्या, काळूरामजी आम्ही ओबीसी म्हणलं की जत्रा भरायची, एखाद्या गावात जायचं म्हणलं की जत्रा. जशी निवडणुकीची अधिसूचना जारी झाली, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, आधे इधर जाओ. मला पंचायत समितीचं तिकीट मिळणार आहे सर, मला झडपीचं तिकीट मिळणार आहे, मला सभापती करतो म्हणले ती. हे अशा पार्श्वभूमीवरती पिंपळी गावामध्ये ही सभा होती. खऱ्या अर्थानं वेळ झालेला आहे, संध्याकाळची वेळ आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये सांगतोय, सरकारला सांगतोय की 2 सप्टेंबरच्या JRनं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि आत्ताच JR निघालाय आणि लगेच निवडणूक आहेत. आता जरा जरा घाबरते ती. आता काल परवा पवारसाहेब म्हणलं, मोठं पवारसाहेब, की मूळ ओबीसीला आम्ही तिकीट देणार. पण याच शरदचंद्रजी पवारांनी 2 सप्टेंबरचा JR निघत असताना जर म्हटलं असतं की सामाजिक मागासांचं, बलुत्याचं, आलुत्याचं, भटक्या विमुक्तांचं हे आरक्षण आहे, 2 सप्टेंबरच्या JRला किंवा त्या आंदोलनाला पाठिंबा कोणी दिला? पवार साहेबांनी दिला. आणि काल परवा काय म्हटलं की आम्ही मूळ ओबीसीलाच तिकीट देणार. याच्या मागचा मतलब तुम्ही समजून घ्या. कारण निवडणुकीमध्ये जरांगेंना पाठिंबा देण्यामुळं ओबीसी समाज आपल्यापासून दुरावलाय, तर आपलं राजकारण कुठंतरी धोक्यात आलंय म्हटल्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब काय म्हटलं की आम्ही मूळ ओबीसीला तिकीट देणार. बापूराव आणि अप्पा मूळ ओबीसीला तिकीट दिलं आणि त्याच जागेवरती बंडखोर अपक्ष म्हणून उभा राहिला. काय करायचं? अपक्षच निवडून येणार, मलिदा तेच खाणार, पैसे त्याला देणार आणि तिकीट ह्याला देणार. बरोबर आहे का चुकीचं आहे? त्यामुळं आता मी इथं उभा राहिलोय, पिंपळी गावातली लोक आहेत, आरक्षणाचा मतलब थोडासा समजावून सांगेन. परत या गावामध्ये काय घडलं तेही समजा, म्हणजे मला जेवढं कळलं तेवढं मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करेन. उशीर झालाय, थंडी पण सुटल्या, पण या थंडीमध्ये आज एकदम गरमागरमी जोश निर्माण करायचा. सकाळी बारामतीत आलो, काळूरामजींचा अर्ज भरला. मीडिया विचारत होता तुम्ही बारामतीत आलाय. काळूरामजी तुमचा अर्ज म्हणजे या महाराष्ट्रामधली एक क्रांती असेल. मी क्रांती का म्हणतोय ते तुम्ही ध्यान देऊ नये का? कारण आरक्षण म्हणलं, ओबीसीच्या एखाद्या पोराला वाटलं मला निवडणूक लढायची आहे, तर या राज्यकर्त्या लोकांनी काय तुमचं नियोजन करून ठेवलं, तर ओबीसीची जागा कुठं राखीव आहे सांग, तिथं तुला आम्ही तिकीट देतो. म्हणजे ओबीसीच्या पोरांनी लढायचं म्हणलं की त्याला राखीव जागेवरच लढता येतं. SC STच्या एखाद्या कोवड्या चुनचुनीत वक्तृत्व चांगलं असलेला, नॉलेज असलेला एखादा पोरगा म्हणला की मला निवडणूक लढायची आहे, तर त्याला कुठं निवडणुकीला उभं केलं जातं? SC STच्या जागेवरच. किती घात मोठा आहे बघा बरं का तरुण बांधवांनो. म्हणजे ओबीसीने निवडणूक लढायची झाली की ओबीसीच्या जागेवर, SC STने निवडणूक लढायची झाली की SC STच्या जागेवर, आणि ओपन मधली जागा, जनरल जागा, हा जो जरांगे आहे ना तुमच्या आमच्या आरक्षणाचं वाटोळं करणारा, तो जरांगे काय म्हणला माहित आहे का? लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या, परभणीला महादेव जानकर तिकडे उभे राहिले होते जाऊन. हा बहादर काय म्हणला माहित आहे का? महादेव जानकर इकडे ओपनच्या जागेवर कशाला येऊन उभा राहिलाय म्हणला. म्हणजे त्याला हेही माहित नाही
की लोकसभेला आणि विधानसभेला ओबीसीचं आरक्षण नाही. काळूरामजी, तुमचं मी आभार यासाठी व्यक्त करेन की बारामती नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही ओपन आहे, जनरल आहे, आणि खुल्या प्रवर्गात एक एससी समाजातला पोरगा, दीनदलिताचा पोरगा दंड थोपटून या पवारांच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभा आहे. आणि आम्ही ओबीसी बांधव, अरे तालुक्याच्या तालुके तुमचे, गावाच्या गाव तुमची. काळूरामजी, त्या मंगळवेढ्याच्या पूर्व भागातनं म्हणजे कर्नाटकच्या बाउंड्रीवरनं चालायला सुरुवात केली, मग तिकडं सांगलीकडं कोल्हापूरकडे जावा, नाहीतर इकडं सोलापूर, लातूर, नांदेड पर्यंत जावा. गावच्या गाव यांची, गावच्या गाव यांची. यांची म्हणजे कोणाची? ओबीसीची. मी ओबीसीची बात म्हणतोय. ओबीसी म्हटल्यावर तर 70%. पण एका एका जातीचं 1 लाख लाख मतदान आहे. 1 लाख लाख मतदान. गावगाड्यामध्ये माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, बेल्दार, वडार, वैदू समाज, जोशी समाज, गावच्या गाव तुमची, गावच्या गाव. आणि त्यामध्ये बहुसंख्येनं असणारा, आम्ही तर म्हणतोय धनगराची संख्या महाराष्ट्रात 2 नंबरला आहे. 2 नंबरला नाही काळूरामजी, मी दाव्यानं सांगतो, लिहून देतो मी बॉन्ड पेपरवर. 5-10 अंकानं होईना धनगर 1 नंबरला आहे. आता हे बोललो तर म्हणजे ह्यानं कुठनं माहिती आणली, मग तुम्ही कुठनं माहिती आणली? कुणबी आणि ही एकत्र झाले की आम्ही 1 नंबरला. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, रिझर्वेशन का दिलं गेलं, कुणाला दिलं गेलं, कशासाठी दिलं गेलं, रिझर्वेशन म्हणजे काय, संविधानाला काय अपेक्षित आहे, कायद्याला काय अपेक्षित आहे, अगदी पब्लिक अपिलिंग इथं बसलेल्या सगळ्या माणसांना समजेल अशा भाषेत समजावून सांगायचा पुढचे 1-4-5 मिनिटं मी प्रयत्न करेन. आरक्षण कुणाला दिलं गेलं, का दिलं गेलं? आता महात्मा ज्योतिराव फुलेंचा उल्लेख केला गेला इथं. ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळायचं होतं, काय म्हणतोय मी नीट ऐका, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये या देशामध्ये इंग्रजांनी काही धोरणं राबवली. अरे 7 समुद्रा पलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुमची इंच इंच जमीन मोजली, तुम्हाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. या भारतवर्षामध्ये रानटी टोळ्या म्हणजे संस्थानिकांच्या टोळ्या इथं राज्यकारभार करायच्या. त्या माणसांना शिक्षण दिलं, कपडे लिहायला लावले, देश म्हणून एकत्र आणलं, तुमच्यावरती राज्य केलं. त्यांचा फायदा वेगळा असेल, पण माणूस म्हणून जगायला कायद्यानं लावलं, ते इंग्रजांनी लावलं. आणि मग त्या इंग्रजांच्या अनेक कायदे कानूनामध्ये सहभागी कोण झाले तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले. मग गोलमेज परिषदा असतील, सायमन कमिशन असेल, लिनलिथगो आयोग असेल. हे का सांगायला लागलोय? कारण कळलं पाहिजे लोकांना आरक्षण म्हणजे काय, आरक्षण का दिलं गेलं, कुणाला दिलं गेलं, कशासाठी दिलं गेलं, का दिलं गेलं, हे थोडंफार साध्या सोप्या भाषेमध्ये इथल्या लोकांना कळावं म्हणून हे सांगतोय. स्वातंत्र्य मिळणार होतं, मग पवार साहेबांसारखे संस्थानिक इथं होतेच सगळे, जागीरदार, वतनदार म्हणेन मी त्यांना. मी कुठल्या समाजाचं जातीचं नाव नाही घेणार. जागीरदार, वतनदार, संस्थानिक. इंग्रजांना काय मागत होते माहितीये का? इंग्रजांना त्यांच्या क्लबचं सदस्यत्व मागत होते काळूरामजी. इंग्रजांना आमचा वाडा कसा वाचेल, आमचं वतन आमच्या नावावर कसं राहील, आम्हाला मान सन्मान कसा भेटेल, हे संस्थानिक इंग्रजांना मागत होते. त्यावेळी आमचे महात्मा ज्योतिराव फुले काय मागत होते? महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजांसमोर, आयोगांसमोर, हंटर कमिशन समोर, माझ्या गावगाड्यातल्या दीनदलिताला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, शेतकऱ्याला त्याच्या शेताचा, धानाचा. ही चळवळ आत्ताची नाही, शेतकऱ्यांची चळवळ आत्ताची नाही, आंदोलन आत्ताचं नाही. हंटर कमिशन समोर शेतकऱ्याच्या वेशामध्ये साक्ष द्यायला कोण गेले तर महात्मा ज्योतिराव फुले गेले. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही, डॉक्टर बाबासाहेबांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही, राजर्षी शाहू महाराजांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही. राजर्षी ही पदवी कुणी दिली शाहू महाराजांना? राजर्षी ही पदवी शाहू महाराजांना उत्तर प्रदेश मधल्या कुर्मी महासंघानं दिली. आणि त्याच राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं विद्यापीठ असतील किंवा अनेक महत्वाच्या ठिकाणाला नावं कोणी दिली तर मायावतींनी, काशीरामजींनी दिली.
आणि त्याच उत्तर प्रदेशमध्ये दिली. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे आरक्षणाचे जनक शाहू महाराज, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समतेचं तत्व देशाला देणारे महात्मा ज्योतिराव फुले. नाव कुणाचं घेतलं? फुले शाहू आंबेडकरांचं. कुणी घेतलं? नाव सांगायची गरज आहे का? कुणी घेतलं फुले शाहू आंबेडकरांचं नाव? महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या प्रतिमांना विनम्र अभिवादन करून आम्ही आमचं घराणं चालवतोय. बरोबर आहे का चुकीचं आहे? आता मगाशी तुम्ही तुमच्या एकदम रांगड्या भाषेमध्ये ते सगळं समजावून सांगितलंय गावकऱ्यांना. बुथला कोण होतं, कुणाला कोण होतं, कोणाला काय होतं तुम्ही सांगितलंय, त्यामुळं मी त्या गोष्टीत जात नाही. ओबीसींना आरक्षण कशात दिलंय? तर पंचायत राजमध्ये. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि मला वाटतं सोसायट्यांमध्ये कुठेतरी भटक्यांना काहीतरी थोड्या 1-2 जागा दिल्यात. ह्याच्या पलीकडे तुम्हाला आरक्षण दिलंय का? तुमच्यामध्ये भांडणं कुठं लावली? गावच्या पंचायतीमध्ये भावकीमध्ये भांडणं लावली की नाही? पॅनल लावून पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, आणि तुम्ही आम्ही बसलो गावागावात भांडत. तुमचं आमचं टार्गेट काय असतं? मला पंचायती मेंबर बनायचं, मला झडपी मेंबर बनायचं, मला दादा तिकीट देतो म्हणलंय, मला कारखान्याला संचालक पद मिळणार आहे. ह्याच्यातच भांडलो का दुसरं कशासाठी भांडलो? पण या राज्यकर्त्या लोकांनी ज्यावेळी कायद्याच्या सभागृहात जायची वेळ आली, बारामती लोकसभा परिसरामधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, अरे तुम्ही आम्ही कशासाठी भांडत राहिलो? तर गावच्या पंचायतीसाठी भांडत राहिलो. पण कायद्याच्या सभागृहात जायची वेळ आली, अजितदादा पवार, सुनेत्राताई, सुप्रियाताई, आता तुम्ही म्हणाला यांच्यावरच बोलते ती, ह्यांच्या कुणावर बोलायचं? ते जाऊ दे, आता काय ते माहिती आहे की सगळं किती उगाळायचं तेच. तुम्ही काय करताय नक्की? गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी फक्त मतं द्यायला जन्म घेतलाय. तुमचं आज ओबीसी मधलं आरक्षण गेलंय. या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे जाणवणार नाही, पण इथून पुढच्या सगळ्या निवडणुकामध्ये तुमच्या सगळ्या जागा गेलेल्या असतील. मग आमचा खासदार नाही, आमचा आमदार नाही, मग तुम्ही आम्ही कुठंतरी काढायचं. आमचं झडपी मेंबर एक आमच्या गटातनं झालता बरं का, अध्यक्ष झालता बरं का, अशी वेळ येणार. कारण तुम्ही जर घरामध्ये शांत बसला ना, पुढच्या पिढ्यामध्ये तुम्हाला उभं राहायला सुद्धा संधी मिळणार नाही. हे जबाबदारीनं बोलतोय. मगाशी मी तुम्हाला एक संदर्भ देत होतो महात्मा ज्योतिराव फुलेंचा. त्यावेळी जर ही मंडळी असती ना इंग्रज आणि 1947च्या कालखंडामध्ये, अरे या माणसाने तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार सुद्धा दिला नसता. दिला असता? काय पडलंय हो गावगाड्यातल्या दीनदलिताचं, गोरगरिबाचं, कष्टकऱ्याचं, भटक्या विमुक्ताचं काय पडलंय यांना? दिला असता का मताचा अधिकार तुम्हाला आम्हाला या लोकांनी? अरे गावगाड्यामध्ये पंचायतीसाठी एकमेकाची डोके फोडणारी तुम्ही आम्ही माणसं, ज्यावेळी कायद्याच्या सभागृहात जायची वेळ येते त्यावेळी कुणाचं तरी बघा, अजितदादा पवार विधानसभेला उभे होते, त्यांच्या विरोधामध्ये कोण उभे होते? युगेंद्र पवार. काय पवार? युगेंद्र पवार. दादांना, तुमच्या आमच्या गावामध्ये दादांना मत तुम्ही जास्त दिलं का कुणाला मत दिलं? दादाला दिली का नाही मत तुम्ही आम्ही गावागावात? दिली का नाही? मग 2 सप्टेंबरचा JR निघत असताना दादाचं मत काय होतं विचारलं का तुम्ही कधी त्यांना? तुमचे लोकप्रतिनिधी आहेत ना दादा, आहेत की नाही? माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, बाबा हो, हे प्रतिनिधित्व कुणाला दिलं गेलं, का दिलं गेलं? हा विरोध आजचा नाहीये, तुमच्या आरक्षणाला आज विरोध नाही. या देशामध्ये संविधान लागू झालं. संविधान लागू झालं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध झाला ओबीसींना आरक्षण देत असताना. 340व कलम तुमच्यासाठी लिहिलं बाबासाहेबांनी, आणि मग SC/ST साठी 41व आणि 42व कलम लिहिलं. देशाला स्वातंत्र्य मिळालं 47ला, संविधान लागू झालं 1950ला, आणि ओबीसीला कायद्याने आरक्षण मिळालं 1994ला. काळूरामजी लक्षात ठेवा, बाबासाहेबांना प्रश्न विचारला. कुणी विचारला प्रश्न बाबासाहेबांना? बाबासाहेबांना प्रश्न विचारला सरदार वल्लभभाई पटेल. ओबीसीच होते परत ते.
त्यांनी प्रश्न विचारला, शांत जरा, एक 5-10 मिनिटं वेळ घेतोय, जास्त वेळ घेणार नाही. बाबासाहेब म्हणले, तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, आम्ही समजून घेतलं. ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अछूतपणा पाळला गेला, अनटचेबिलिटी, काय टचेबिलिटी, अनटचेबिलिटी, स्पृश्य अस्पृश्यता ज्यांच्या बाबतीमध्ये पाळली गेली, त्या दलितांना तुम्ही आरक्षण दिलं, आम्ही समजून घेतलं. तुम्ही म्हणले शेड्यूल्ड ट्राईब्सला आरक्षण दिलं, म्हणजे आदिवासींना आरक्षण दिलं, ट्रायबल लोकांना आरक्षण दिलं, तेही आम्ही समजून घेतलं. जे जंगलात राहिले, डोंगर दऱ्यात राहिले, त्यांचं प्रतिनिधित्व तेही तुम्ही समजून घेतलं. पण गावगाड्यातल्या माळ्याला, कोळ्याला, तेल्याला, धनगराला, वंजाऱ्याला, लोणाऱ्याला, म्हणजे गावातल्या आताचे जे सगळे ओबीसी, सोनार, सुतार, लोहार, यांना काय आरक्षण देताय तुम्ही बाबासाहेब? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, गावगाड्यातल्या, गावकुसातल्या दीनदलिताला मी कायद्यानं सूचीबद्ध आरक्षण दिलंय. सूचीबद्ध म्हणजे शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स, मी यांना कायद्यानं आरक्षण दिलंय. पण ओबीसींना मला आरक्षण यासाठी द्यायचंय की गावच्या डोंगराच्या कुशीला कुठंतरी माझा बेरड समाज, वडार समाज, मेंढपाळ बांधव आणि गाव कुसामध्ये गावच्या वतनदाराला केंद्रबिंदू मानून ज्या ज्या बलुत्यानं अलुत्यानं काम केलं, मग त्यामध्ये नाभिक आहे, सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, तेली आहे, तांबोळी आहे, बागबान आहे, या माणसाने गावच्या वतनदाराला, गावच्या प्रमुखाला, गावच्या पाटलाला प्रमुख म्हणून सेवा देण्याचं काम इथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या शेकडो वर्षामध्ये केलं. त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय, निर्णय प्रक्रियेत आणायचंय आणि या स्वतंत्र अशा भारत देशामध्ये त्यांना मान सन्मानानं जगवायचंय. म्हणून मी ओबीसींना आरक्षण देतोय. नाही बाबासाहेबांना तुम्ही आम्ही समजून घेतलं. 94ला मिळालेलं आरक्षण 2004ला सुशीलकुमार शिंदेच्या एका GRनं संपलं. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही. आरक्षण मिळालं म्हणून प्रत्येक घरामधला कलेक्टर होणार नाही. आरक्षण मिळालं म्हणून प्रत्येक घरातला पोरगा झडपी मेंबर होणार नाही. आरक्षण मिळालं म्हणजे घरावरती सोन्याची कौलं लगेच दुसऱ्या दिवशी बसणार नाही. तसं असतं तर काळूरामजी, SC आणि ST बांधवांना 1950ला आरक्षण मिळालंय. अजूनही झोपडपट्टीच्या बाहेर त्या माणसाला जाता आलं नाही. अजूनही मान सन्मान इज्जत त्यांना देऊ शकलो नाही. अरे एखाद्या कलेक्टर पोरग झालं तर त्याला सरकारचा जावाई म्हणून नव्या पद्धतीने हिणवण्याची प्रथा आज चालू झाली. अरे शेकडो वर्षाचा जाच आहे तो, कुठं 75 वर्षात संपतो का? पण गावगाड्यातल्या दीनदलित ओबीसी बांधवांनी एकत्र चालले नाहीत, एकत्र येऊन बोललेच नाही. ज्या गावगाड्यातल्या, गावातल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये ज्या लोकांना प्रवेश नाकारला गेला, मी गरिबीचं नाही बोलत, गरिबी कर्मानं येते जाती. एखादा गरीब झाला म्हणजे त्याची इज्जत नाही कमी होत, पण जन्मानं जात जन्मानं येते. जन्मानं जात ऍपिट्यूडद्वारे मिळत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, भारतातलं आरक्षण हे वर्गावर नाही, टिंगरे साहेब वर्गावर नाही, आहेरे नाहेरेवर नाही, आर्थिक कारणासाठी या देशातलं आरक्षण नाही. वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये इथले वर्ण संपण्यासाठी, जातीभेद संपण्यासाठी, वर्ण व्यवस्थेवर आधारित, समाज संरचनेवर आधारित इथलं रिझर्वेशन आहे. हे संविधानाला अपेक्षित आहे, हे कायद्याला अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट दिलं. आरक्षण गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व, ॲडिक्विट रिप्रेझेंटेशन, पर्याप्त प्रतिनिधित्व, शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला, आणि पंचायत राज मध्ये दिलंय ओबीसींना आरक्षण. दुसरीकडे कुठं नाही. कुठं? पंचायत राज मध्ये आरक्षण दिलंय. कुठेतरी एखादा ओबीसीचा माणूस नाना देवकते सारखा झडपीचा अध्यक्ष व्हायला लागला होता. आता नानजी देवकतेंना म्हणून आरक्षण गेले. आता ह्या निवडणुकीत तुम्हाला थोडं मागं पुढं करतील, पण पुढं तुम्हाला कोण देणार आहे? आमदार. होय होय होय, होणार की होणार. होय, कसं होणार हो?
तुम्हाला सांगू का, मी ज्या मराठवाड्यामध्ये काम करतो, मी एक उदाहरण सांगतो. आता ही का आपल्या पिंपळी गावातली माणसं आहेत. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला, का रिझर्वेशनची आवश्यकता आहे. काही माणसं म्हणतात एक कोणतरी पवार म्हणून आहे. ओ काय त्या पवारचं नाव, मुंबईमध्ये ते संयोजन समितीचा माणूस वीरेंद्र पवार. अरे धनगराला आरक्षण आहे, मग आम्हाला का आरक्षण नाही म्हणलं. क्षत्रिय होते मला धनगर. होय होळकर क्षत्रिय आहेत म्हणला. अरे क्षत्रिय होळकरच नव्हते. इथं पहिलं आदिवासींचं राज्य होतं, गोंडवाना राज्य होतं की नाही, होतं का नाही. हा ते पण राजे होते ना. बर मग त्यांना एक समजणारं उदाहरण टीव्ही चॅनलवरती मी दिलं. समजणारं उदाहरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी कोणी दिली. जीवा महाले, शिवा काशी, बेहेरजी नाईक, तानाजी मालुसरे, रायप्पा महार, तोरणा किल्ला दान करणारा धनोजी धनगर. इतिहासात आहे का नाव, कुठं असलं तर सांगा मला. तोरणा किल्ला स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी जो महिष टिक्का आदिलशाला भरायचा, त्याच्या जाचातून मला मुक्ती मिळावी म्हणून तोरणा किल्ल्याचं दान देणारा गवळी धनगर आहे का इतिहासात कुठं स्थान. त्यांना आता नोटिसा निघाल्या, तुम्ही गाडाच्या खाली निघा म्हणून. त्या वीरेंद्र पवारांनी मला सांगितलं की धनगर सुद्धा क्षत्रिय होते. हो होते धनगर क्षत्रिय. बेहेरजी नाईक, तानाजी मालुसरे जीव दिला म्हणजे ते क्षत्रियच ना. शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं काम करणारा सरदार म्हणून ज्याचा इतिहासाने दखल घेतली ते क्षत्रियच मानले पाहिजेत ना. पण काळूरामजी, ज्यावेळी बहिर्जी नायकाच्या समाजाची जात लिहायची वेळ आली, विष्णुप्पा काय नाव आलं, हिंदू रामोशी बेराड बेडार. तानाजी मालुसऱ्यांची जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू महादेव कोळी आली की नाही. धनोजी धनगराची जात लिहायची वेळी हिंदू धनगर. जीवा महालेची जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू नाभिक. आणि तुमची जात लिहायची वेळ आली, मराठा प्रदेशवाचक शब्द आहे. मराठा म्हणजे महाराष्ट्रातले सगळे. तुमची जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू मराठा. आणि आमच्या जाती लिहायची वेळ आली त्यावेळी आमच्या वेगवेगळ्या जाती. हे शेकडो वर्षाचं डिस्क्रिमिनेशन आहे. हे शेकडो वर्षाचा दुजाभाव आहे. त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्यानं आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा यांचं प्रतिनिधित्व आजही सस्टेन झालेलं नाही. काळूरामजी, अरे बारामतीमध्ये आलो बापराव, अरे बारामतीमध्ये आल्याने तुमची सगळी माणसं, तरुणी, पोरं, गावं, घरं, कपडे बघितलं की वाटतंय अरे तुम्हाला काय आरक्षणाची गरज आहे. जबाबदारीने बोलतोय काळूरामजी. करावागज निरावागज कुठं काय तुमचं काय, सोनगाव, धरगडवाडी, काय पिंपळी, पुन्हा कुठलं हे काटेवाडी, धनगरांकडे गेलं की असं वाटतं ह्यांना काय आरक्षणाची गरज आहे असं वाटतं बरं का. पण देशामधल्या खासदारांची यादी ज्यावेळी बघतो का नाही, अर काहीतरी गल्लत झालं. अजून एक उदाहरण सांगतो. मग मी का सांगायला लागलोय, तुम्ही म्हणाला आलाय जातीवर बोलतोय का काय. बरं, मी ओबीसीची लढाई लढणारा एक मेंढपाळाचा पोरगा आहे. मी महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी मगाशी बोललो तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला लोकसंख्या म्हणून ज्या धनगर समाजाचा उल्लेख केला जातो, बीड जिल्हा, जालना जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, परभणी जिल्हा, किती जवळजवळ 8 जिल्ह्यांची नावं घेतली मी. ससाने साहेब, वकील साहेब, 8 जिल्ह्यामध्ये 2 नंबरला लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये धनगराचा एकही विधानसभेत आमदार नाही. आता जाऊ द्या, मी विधानसभेचं बोललो, विधान परिषदेमध्ये सुद्धा नाही. अरे 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराची जर ही अवस्था असेल तर मग गावगाड्यातल्या या सुताराचं, लोहाराचं, कुंभाराचं, बेरडाचं, वडराचं यांचं काय. 2 नंबरला लोकसंख्या तुमची.
एकही खासदार तुमचा देशाच्या संसदेमध्ये निवडून गेला नाही. कोण तुमचा प्रश्न त्या संसदेमध्ये मांडणार? बलुत्याचा आलुत्याचा माणूस एकही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाभिक आमदार झाला नाही, सुतार आमदार झाला नाही, लोहार आमदार झाला नाही, वडार आमदार झाला नाही. कुठला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र? हा महाराष्ट्र कारखानदारांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र काही घराण्यांचा महाराष्ट्र आहे. गोर गरीब मराठा बांधवांना गरिबी असू शकते ना, मग त्याचं कारण काय? ओबीसीचं आरक्षण आहे. तुम्ही आमचं खाल्लं या आणि तुम्ही लय आमचं खाल्लं या, मग तुम्ही गेलाय तर आम्ही पण येणार. काय जरांगे, गरिबी आहे ना, मान्य आहे ना. गरिबीसाठी सोशल असिस्टन्स आहे, गरिबीसाठी सोशल वेलफेअर आहे, गरिबीसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे, हे प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे. ज्यांचे ज्यांचे हक्क अधिकार डावलले, ज्यांना ज्यांना ज्या ज्या जातीमध्ये जन्माला आले म्हणून इथल्या व्यवस्थेनं नाकारलं, त्या लोकांचं रिझर्वेशन आहे. हे संविधानाला अपेक्षित आहे, हे कायद्याला अपेक्षित आहे, हे आयोगांना अपेक्षित आहे. पण 2 सप्टेंबरचा GR तुमच्या आमच्या छातीवरती नाचून कायद्याने ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा GR निघाला. मग आता त्याचा पहिला फटका कुणाला बसला? तर माझ्या पिंपळी गावाला बसला. बसला का नाही पहिला फटका? कोण होते सरपंच इथं? मंगलताई हरिभाग केसकर होत्या की नाही? त्यांची अजून टर्म किती दिवस बाकी होती? 1.5 वर्ष. बर, त्यांच्या जागेवरती कोण आलं? दाखवताय का? ते दाखवा आणि मग मी सांगतो. आता पोरांनी प्रयोग केलाय बरं का, लय तुम्हाला करेक्ट समजेल असं काही नाही, पण घ्या. हात सोडावी लागते, आडनाव बदलावं लागतं, खोटी नोंद दाखवून ओबीसीचा बोगस दाखला मिळवावा लागतो. दलित ओबीसींच्या वतनाच्या जमिनी चोरण्याची प्रथा ज्या बारामतीच्या राजकारणात आहे, तिथं जात चोरीची घटना घडली. पिंपळी गावच्या सरपंच सौ ढवाण यांनी बोगस कुणबी नोंद दाखवली. 1883 ची मोडी लिपीतली वंशावळी दिली. वंशावळीत खलाटे आडनाव अपेक्षित होतं, मात्र बिबे आडनावाची वंशावळ असतानाही ओबीसी दाखला मिळाला. मोडी अभ्यासक पूजा भोसले यांनी हे मोडी वाचन केलं. बोगस दाखल्यासाठी पूरक प्रतिज्ञापत्रही दिलं. रखमा कुम कुसा बिबेचे रखमा कुम केशव नाना खलाटे केले. त्याच आधारे दाखलाही काढला. कुठं बिबे आणि कुठं खलाटे ही तर ढळढळीत बोगस नोंद आहे. याचं ओंकार चावरे यांच्याकडून योग्य प्रकारे मोडी वाचन झालं. बोगस दाखल्याचा पर्दाफाश झाला. शासकीय अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज केले, मात्र कसलीच कारवाई झाली नाही. पुन्हा बोगस ओबीसी दाखल्यांचं पेव फुटले. ओबीसींनो, आता तरी जागे व्हा. आपल्या राजकीय प्रतिनिधित्वाचं रक्षण करा. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी खऱ्या ओबीसींनाच मतदान करा. बरं, हे काय दाखला वंशावळ कुणाची चोरली? तर रखमा कोम कुसा बिबे म्हणजे धनगर. आणि आरक्षण कुणाचं घेतलं? काय नाव? मंगलताई हरिबा केसकर. त्या बी कोण? आता काय योगायोग आहे मला काय माहिती नाही बरं का. काय योगायोग आहे बघा ना. जात चोरली कुणाची? धनगराची. आणि अधिकार हिरावला कुणाचा? आणि हाकेसर आपलं एसटीचं बघा. एसटीचं बघितलं पाहिजे ना, कोण नाही म्हणते. अरे पण तुमच्या ताटात ओबीसीचं आरक्षण आहे. तुमची आमची पोरं कुठंतरी MPSC मधनं सिलेक्ट होते आणि या 27% 3.5% आरक्षण धनगर समाज घेतो. ह्या आरक्षणाचं संरक्षण कोणी करायचं? आपण केलं पाहिजे का नाही? गावागावामध्ये ताकद कुणाची आहे की नाही आपली? पण ती ताकद आपली कुणासाठी आहे? कारखानदारासाठी, वतनदारासाठी, जागीरदारासाठी, आमदारासाठी, खासदारासाठी, दादासाठी, साहेबासाठी, ताईसाठी. म्हणून मगापासनं काळूरामजी आम्ही तुमचा अर्ज भरायला आलो. आम्हाला वाटतंय असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आम्हाला थोडा कायदा कळला, कारण टकले साहेब वगैरे आम्ही एका चळवळीत, आम्हाला असं बाळकडू या टकले साहेबांनी वगैरे बापूराव यांनी असं आम्हाला, आप्पा आपल्याला बाळकडू असं दिलंय
डायरेक्ट क्रांतीच बंडच म्हणतोय. बंड झालं पाहिजे, बंड क्रांती झाली पाहिजे. हे काल्पनिक नाही, हे खरं आहे. मगाशी काळूरामने सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तुम्हाला आम्हाला शासनकर्ती जमात बनायचंय. काय म्हणायचे? तुम्हाला आता शासनकर्ती जमात बनलं पाहिजे. हे उगाच असंच बोलले का? कारण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गावगाड्यामध्ये ऊसतोडीचं काम करणाऱ्या ऊसतोड मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. पण तुम्ही आम्ही मात्र नेहमी भिकेचा कटोरा हातामध्ये घेतला. आम्हाला आरक्षण देता का? आम्हाला स्कॉलरशिप देता का? आम्हाला अनुदान देता का? आम्हाला कुठली शाळा म्हणला मग अशी तुम्ही? डोंगर शाळा देता का? निवडणुका जवळ आल्या की आरक्षणाच्या लढाया आमच्या चालू. अरे दंड थोटा दंड, आणि म्हणा ना माझा आमदार झाला पाहिजे, माझा खासदार झाला पाहिजे. का तुमच्याकडे मतं नाहीत? अरे कुणी जोडायची माणसं? जाती जातीची युती कुणी करायची? अरे पंक्तीला बसलो तर माझ्या ताटात वाढ, माझ्या ताटात वाढ म्हणतो का आपण? नाही म्हणत. गावगाड्यातली सगळी माणसं जर पंक्तीला बसली, वाढप्या जोपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत ते सुग्रासाचा स्वयंपाक घेऊन जात नाही तोपर्यंत आपण हरिविठ्ठल म्हणतो का? म्हणतो. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक बाबासाहेबांनी बनवलेला शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत लोकशाही अस्तित्वात येणार नाही. मग एवढं आपल्याला कळतंय तर मग गावगाड्यातल्या ह्या 18 पगड जातीची भाषा कुणी बोलायची? माझ्या ताटात वाढ म्हणलं तर त्या वाढणाऱ्याला कसं वाटेल? आपल्याला तर खायला बरं वाटेल का? आता जातीची भाषा नाही, आता पंक्तीची भाषा. पूर्वी राजा राणीच्या पोटाला जन्माला यायचा. आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो. पण त्या मताची किंमतच तुम्हाला आम्हाला कळना. कुणबी दाखल्याने येणार आहे. अरे ज्याचं प्रतिनिधित्व नाही, अरे ज्याचा माणूस निर्णय प्रक्रियेमध्ये नाही, त्याला आरक्षण आहे. मगाशी एसटीचं सोपं उदाहरण सांगितलं. अरे ज्या अपंग माणसाला बसायला त्याला सुविधा मिळाली पाहिजे. बघा एक 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 कुटुंब आहे, 3-4 जण भाऊ आहेत. 4 भावंडापैकी एक भाऊ थोडासा दिव्यांग आहे, अपंग आहे, काहीतरी थोडासा विकलांग आहे. त्याचा आईबाप काय विचार करतो? अरे ह्याच्यासाठी आपल्याला थोडंसं हा हिस्सा द्यावा लागेल किंवा ह्याला थोडीशी वेगळी तरतूद करावी लागेल. बाकी 2-3 जण धडधाकट आहेत, शिकले आहेत, ते काही बी करू शकतात. त्या आईबापाला काय वाटतं की ह्याला आपल्याला जास्त द्यावं लागेल. सरस निरस, सरसकट नाही. आणि काही जण भाद्र आपल्यातलंच उठतात आणि काय म्हणतात, सरळ जात निहाय जनगणना करा, सरळ वाटून द्या. अरे समान भावामध्ये समान वाटणे शक्य आहे ना. अरे पण जो अपंग आहे, सामाजिक दृष्ट्या अपंग आहे, त्या जातीमध्ये जन्माला आलेल्या कारणानं त्या माणसाला नेहमी दुय्यम वागणूक मिळाली. त्या माणसाला सुद्धा माणूस म्हणून मान सन्मान इज्जतीची वागणूक त्या व्यक्तीला मिळावी असं संविधान म्हणतं. विथ द पीपल ऑफ इंडिया. काय प्रियांबल सांगतं? आम्ही लोक. आपली प्रतिज्ञा काय सांगते? भारत माझा देश आहे, सगळे बांधव, काय सगळे भारतीय माझे बांधव आहेत. नुसतं प्रतिज्ञेच का? त्याचा अर्थ आत्ता आम्हाला कळायला लागलाय. ह्या प्रतिज्ञेचा अर्थ आत्ता आम्हाला कळायला लागलाय. दया पवार काय म्हणायचे खरं सांगू का? तुमच्या समोर मी ह्या गोष्टी बोलतोय ना, अज्ञानात सुख असतं म्हणतात. ग्रामीण भागातली माणसं म्हणतात अज्ञानात सुख असतं. दिवसभर काबाड कष्ट केलं, संध्याकाळी धरणीला पाठ टेकली, झोप लागते. दया पवार म्हणायची की बरं झालं असतं गावची गुरं वळली असती तर असल्या इंगळ्या ढसल्या नसत्या. ज्यावेळी पुढे जातो ना, एकच उदाहरण सांगतो शेवटचं. तुमचा प्रतिनिधी, तुमचा आमदार या महाराष्ट्राचा अर्थमंत्री आहे. ते उपमुख्यमंत्री पद बीत सोडा, कारखानदारांचा नेता बिता सोडा, 5-50 कारखान्यांचा मालक वगैरे सोडा, पण महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या या तुमच्या आमदाराच्या कमरेला आहेत. गावगाड्यामध्ये 50 ते 60% ओबीसींची संख्या आहे. 7 लाख करोड रुपयाचं बजेट आहे या वर्षीचं.
100%पैकी 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी या दादानी किती बजेटरी तरतूद करायला पाहिजे? 60% लोकांना किती बजेट मिळायला पाहिजे? 60% सोडा हो, लई लांबची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या, मी SC/STचं बोलत नाही, मी फक्त ओबीसीचं बोलतोय. 60% ओबीसीचं, 60% ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी किती बजेट यायला पाहिजे? 30% तरी आलं पाहिजे, 20% तरी आलं पाहिजे. किती आलं पाहिजे? 15%? बरं जाऊ द्या, किती? 10%? किती टक्के? 5%? तुम्हाला जरा अर्थशास्त्र बिस्त्र काय शेअर मार्केटिंग करताय तुम्ही. 5%? बरं जाऊ द्या 3%? बरं जाऊ द्या 2%? 1%. एक उन्हा पुरा 1%. 1% बी पूर्ण नाही. किती टक्का? 1%. लोकसंख्या किती तुमची? 60%. आणि ह्यांचा एखादा कारखाना जरा डबघायला आला. हर्षवर्धनच्या कारखान्याला किती पैसे मिळालेत माहित आहे का? 123 कोटी, 125 कोटी, 150 कोटी, 1200 कोटी, 1000 कोटी एका सहीनं सँक्शन. तुमच्या महाज्योतीला आमच्या पैसे मिळाले नाहीत. तुमची आमची पोरं PhDचं काम करतायत, संशोधनाचं काम करतायत, MPSC UPSCच्या परीक्षा देत आहेत तुमची आमची पोरं. त्या महाज्योतीच्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनाने तुम्हाला मला बजेट दिलं नाही. सारथीला भरभक्कम मी आणि ससानी साहेबांनी त्या गिरगावच्या समुद्रामध्ये उड्या मारल्या. नाही दादानं नाही सही केली, त्या तुम्हाला नाही पैसे दिले, नाही तुम्हाला वसतिगृह दिलं. 21 कोटी माफ केलं. ते जाऊ द्या, ते आता परत अजून काय किती बोलावं? ह्यांच्या फ्रॉडवर बोलावं, भ्रष्टाचारावर बोलावं, हक्क अधिकारावर बोलावं, कारखान्यावर बोलावं, बजेटवर बोलावं, मान सन्मान इज्जतीवर बोलावं, घराणेशाहीवर बोलावं. अरे कशावर बोलायचं? किती बोलायचं? आणि तुम्ही आम्ही कशाची भूमिका घेतली? नाही दादा मला माझ्या खांद्यावर हात ठेवला होता आणि माझ्या वालगाला जेवायला आलता. खुश गडी. काय चाललंय? देश स्वतंत्र झाला, जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. काडाचं घर गेलं, पत्र्याचं घर गेलं, स्लॅब टाकलाय, आर्किटेक्ट लावून बंगला बांधलाय, 2 व्हीलरच्या जागी 4 व्हीलर आल्या. गावात भाऊबंदकी जिरवण्यात मी पटाईत झालोय. इथपर्यंत आज आलोय का ह्याच्या पुढे गेलोय? अरे माझं बरं चाललंय, काय त्या हाकेसरच्या नादाला लागताय? बरोबर आहे का? घराच्या पलीकडे, गावाच्या पलीकडे तालुका आहे, तालुक्याच्या पलीकडे जिल्हा आहे, जिल्ह्याच्या पलीकडे मुंबई आहे, मुंबईच्या पलीकडे दिल्ली आहे. समुद्र? अरे काय समुद्र? समुद्र वाढणार तुम्ही आम्ही समुद्राकडे गेल्या व्हायचं काय? जिथं समुद्राला भिडते धरणी, माळा मुरडानी, जिथं वसाड प्रदेश, जिथं मेंढराच्या पायाच्या खुराला माती लागणार नाही तिथं प्रदेश निवडला वसाड गावचा पाटील. अरे तुझं प्रतिनिधित्व कुठं आहे? तुझे हक्क अधिकार कुठं आहेत? यशवंतराव चव्हाण ज्यावेळी या पश्चिम महाराष्ट्रामधल्या धनगरांच्या वाड्या वस्त्यावरती जायचे त्यावेळी आपल्या भाषणात बोलायचे यशवंतराव चव्हाण, एक तर राजकारण पवार पाटील देशमुखाच्या वाड्यावरून चालल, नाहीतर राजकारण धनगराच्या वाड्या वस्त्यावरून चालल. यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला होता गतराव माडकोलकर नावाच्या एका पत्रकारानं. सुवर्ण महाराष्ट्राचा कलश घेऊन यशवंतराव चव्हाण आले होते. संयुक्त महाराष्ट्र कुणी घडवला, कुणी त्यासाठी कस्ता खाल्ल्या? अण्णाभाऊ साठे, अमर शेख, श्रीपाद अमृत डांगे, डाव्या आघाडी, शेतकरी आघाडी, दलितांच्या आघाडी, बाबासाहेबांचं सगळं कार्यकर्तृत्व. पण संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला. यशवंतराव चव्हाणांना गतराव माडगुळकरांनी प्रश्न विचारला की हा महाराष्ट्र कुणाचा होणार? ध्यान देऊन ऐका सगळी मंडळी. यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र कुणाचा होणार? मराठ्यांचा होणार का आणखी कुणाचा होणार?
त्यावेळी यशवंतराव चव्हाण बोलले, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, हा महाराष्ट्र 18 पगड जातीचा महाराष्ट्र होणार, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा महाराष्ट्र असणार. महाराष्ट्रात 200 कारखाने आहेत. तुमचा कारखाना कुठं असला तर मला हात वर करून सांगा. हाय कारखाना, हात वर करून सांगा. एखादी बँक सांगा. कधी महसूल मंत्रीपद मिळालं का तुम्हाला? कधी अर्थमंत्रीपद मिळालं? कधी गृहमंत्रीपद मिळालं? कुठला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र? कुठला समतेचा महाराष्ट्र? गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना मान सन्मान इज्जतीची लढाई तुम्हाला आम्हाला लढावी लागेल. हे महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही. हा महाराष्ट्र तुमचा आमचा आहे. आणि लोकसंख्या तुमची आमची बघायची ना. लोकसंख्या गावगाड्यातल्या 18 पगड जातीची लोकसंख्या. काळूराम, या लोकांची लोकसंख्या सांगू का? बाबीरबोवाला गेलो, लाखो संख्या. आरेवाडीच्या बिरोबाला गेलो, लाखोची संख्या. माळेगावच्या खंडोबाला गेलो, लाखोची संख्या. जेजुरीला गेलो, लाखोची संख्या. तिकडं भगवानगडावर गेलं, लाखोची संख्या. पोहरादेवीला गेलो, बंजारा समाजाचं आराध्य दैवत. मडीला गेलो, भटक्यांची पंढरी, तशीच संख्या. सांगतो त्याच्यावर येणार आहे की पुढं. अरे तुमच्या जत्रा क्षेत्र लाखांच्या भरतात. तुम्ही तुमच्या हक्क अधिकारासाठी मुंबईचं आझाद मैदान कधी भरवलं? कधी गेला तुम्ही आझाद मैदानावरती? लाखाच्या संख्येनं 4-4 दिवसाच्या जत्रा असते. त्या माळेगावची जत्रा तर 15 दिवस चालते. कधीतरी आपल्या हक्क अधिकारासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी शिक्षणाचं गळतीचं प्रमाण तुमचं. अरे गावामध्ये पहिलीला जर 25 मुलींनी ऍडमिशन घेतलं असलं तर त्या 10वीला जाईपर्यंत त्यामधल्या 10-12 सुद्धा उरत नाहीत. 11वीला 12वीला जाईपर्यंत त्यातल्या 5 सुद्धा उरत नाहीत. आणि हायर एज्युकेशनला जाईपर्यंत 25 मुलींनी शाळेत घेतलेला प्रवेश हायर एज्युकेशन घेईपर्यंत 2 किंवा 3 किंवा 4च उरतात. हे तुमचं आमचं शिक्षणातलं प्रमाण आहे. कुठल्या हक्काची ना अधिकाराची भाषा, कुठली मान आणि सन्मानाची भाषा. तुमचा माणूस जोपर्यंत कायद्याच्या सभागृहात जाणार नाही तोपर्यंत तुमचं आमचं आरक्षण कोणीही वाचवणार नाही. आज या पिंपळी गावामध्ये ज्याचं जळतं त्याला कळतं. ओढ लागल्या, हो ओढ लागल्या म्हणून पिंपळी गावातल्या लोकांनी ही सभा लावल्या. मगाशी मला सांगली जिल्ह्यातल्या कवटेमंकाळ तालुक्यातल्या ढाळगाव जिल्हा परिषद गणातल्या माणसाचा फोन आला. त्या माणसाने काय प्रताप केलाय तुम्हाला सांगतो. नाव बी घेतो, देसाई नावाचा माणूस. त्या माणसाला जिल्हा परिषद लढायची, ओबीसी रिझर्व. त्या माणसाला त्याची सगळी वंशावळ कुठली आहे? राजस्थानची. त्यानं ऑनलाईन सर्च मारला. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या ह्याच्या आजोबाचं नाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका माणसाचं आजोबाचं सेम नाव त्याला मिळालं. त्या सेम नावावरनं त्यानं ओबीसीचं सर्टिफिकेट आत्ता प्रांताकडून आजच सँक्शन करून घेतलंय आणि उद्या तो जिल्हा परिषदला उभा राहणार आहे. अंबड काय, मी आता जर फोन लावला, आमचे बळीराम तात्या खटके तिथले, त्यानं जर फोन लावला त्या फोन इकडं तिकडे काय चाललंय ते तुम्हाला सांगतो. हे कळलं पाहिजे. हे पिंपळी गावाचा प्रश्न नाही हा प्रश्न गावगाड्यातल्या सगळ्या लोकांचा. प्रत्येक ठिकाणी याच गोष्टी चालू आहेत. तुम्हाला मी फोन लावतो तुमच्या समोर, अंबड तालुक्यात काय चाललंय ते तुम्हाला सांगतो. एकच मिनिट तुमचा घेतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. काय चाललंय? झोपा तुम्ही, झोपा काढा ओबीसी बांधवांनो. तात्या, आपल्या परिसरातलं जरा, मी साऊंडवरती तुमचा माईक ओपन आहे, सभा चालू आहे, तुम्ही सांगा बरं आपल्या परिसरातलं. अंबड तालुक्यातील बदनापूर मतदारसंघातील रॉयलगड सर्कल आहे. रॉयलगड सर्कलला ओबीसीला जागा सुटलेली, पण या महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी ती जागा ओपनला डिक्लेअर करून टाकली. तसंच अंबड नगर परिषद मध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये ओबीसीच्या जागेवर महिला मराठा उमेदवारांना उमेदवारी दिली डुप्लिकेट सर्टिफिकेट नुसार. ही जागा सुद्धा आपली भाजपने गमावली. म्हणजे 2 जागेला आपल्याला सध्या तरी अंबड तालुक्यात फटका बसलाय. ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी होणार आहे
आणि आता हे नवं आहे, ताजं आहे. आणि पवार साहेबांसारखा माणूस म्हणतोय नाही आता आम्ही मूळ ओबीसीला देणार आहे. JRला नाही विरोध केला पवार साहेबांनी, जरांगेला पाठिंबा दिला. ते जाऊ दे, ते काय आता ते जेवढं उकरल तेवढं काय निघणार आहे माहिती आहे तुम्हाला. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना ही क्रांतीची लढाई आहे. आता आम्ही कोण? मेंढपाळाची पोरं, कुठं शेतकऱ्याची पोरं, कुठं कष्टकऱ्याची पोरं आहे. आम्ही काय भाषा बोलतोय? मोठ्या मोठ्या माणसांना लढाईची भाषा बोलतोय. संविधानात ताकद तेवढी मोठी आहे म्हणून आज काळूरामने अर्ज भरलाय. आपल्याला एकी करावी लागेल, लोकांना समजावून सांगावं लागेल, अशा परिषदा व्हाव्या लागतील. आणि क्रांती काय भरल्या पोटी होत नाही. क्रांती उपाशी पोटी होते. गोरगरिबाचं पोरग आता सगळे सत्तेच्या सावलीला पळतायत. आजचा निकाल लागले हो बापरो, रागबिग नाही ना कोण भाजपचा कार्यकर्ता एखादा येईल अंगावर माझ्या. अरे लोकशाही वेटीस असू द्या, कळलं पाहिजे ना त्यांना. तुम्ही जो माणूस निवडून दिलाय त्या माणसाला उद्या तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. आमचं आरक्षण गेलं त्यावेळी तुमच्या पक्षाचा काय तो पंडित काय करत होता, सोळंकी काय करत होता, बजरंग सोनवणे काय करत होता, जरांगेला पाठिंबा द्यायला तुम्हीच गेला होता का? अरे तुम्ही आमच्या पंचायतीच्या जागा घेताल, सरपंच होचाल, ह्यांच्या नेत्यांना प्रश्न विचारला पाहिजे. तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरनं जातो. लगा आमचा एक पंचायतीचा माणूस सरपंच झेंडा ओढलेला तुम्हाला चालला नाही. जरा कळ काढायची होती की पुढच्या वर्षी गेला असताना रिझर्वेशन. हे मान सन्मान. हे बघा शिवाजी महाराज ज्यांना कळलं नाही या लोकांना, ह्यांना निवडणुका जिंकण्याचं व्याकरण कळलं, पण आमच्या ओबीसीचं 18 पगड जातीचं अंतकरण नाही कळलं. पवार साहेब तुम्हाला जर ओबीसीचं अंतकरण कळलं असतं तर महाराष्ट्रामधला निर्णायक महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता, देशाचे पंतप्रधान तुम्ही झाला असता. पण तुम्ही कुणाशी भांडत बसलाय? गावातल्या ओबीसी बरोबर, महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकांबरोबर तुम्ही भांडत बसलाय. अरे दिल्ली तिकडे रिकामी पडली ना. दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. आणि हे बघा कारखाना द्यायची वेळ आली की पाहुण्यारवळ्यांना पार्थ माझा. हे चुकीचं आहे. अरे द्या ना सगळ्यांना. अरे गावाचा पॅनल प्रमुख, बघा मी जबाबदारीने बोलतोय, गावाचा पॅनल लावतो ना माणूस, पॅनल प्रमुख सगळ्यांना संधी देतो. अरे नायका वस्तीवरच्या माणसाला एक तिकीट द्यावं लागतंय बरं का. नाही तिथं नायकाची वस्ती आहे, त्या नायकाच्या वस्तीवरच्या एकाला आरक्षण असू नाही तर नसू त्याला एक तिकीट द्यावं लागतं. अरे नाही गावात ह्यांना एक तिकीट द्यावं लागतंय, त्याशिवाय आपलं पॅनल बसत नाही. त्याशिवाय गावामध्ये आपला त्या पॅनल प्रमुखाला जी अक्कल आहे ना, ते महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या या माणसांना अक्कल नाही. हे जास्त दिवस चालणार नाही. गाव वगळ्यातली 18 पगड जातीची माणसं, अरे आमची संख्या आम्हाला मोजा ना, आम्हाला किती आहे. आम्ही बारामतीच्या लोकांना माहित नाही सांगोल्यात किती आहेत, सांगोल्याच्या लोकांना माहित नाही नांदेडमध्ये किती आहेत, मुखेडच्या लोकांना माहित नाही जालन्यामध्ये किती आहेत, जालन्याच्या लोकांना माहित नाही संभाजीनगरमध्ये किती आहेत. तुमचं आमचं चाललंय. ये रे माझ्या मागल्या टाक कन्या चांगल्या. बिके कोकरे आले, वाटलं आता काहीतरी क्रांती होत्या. पुन्हा कोणतरी आलं, हाय नाही आता काहीतरी होतंय. अजून कोणतरी आलं, नाही आता काहीतरी होतंय. 5 वर्ष घोषणा देणारं गडी जशी निवडणूक लागली, अरे काय इंदिरा गांधीचा पराभव झाला का? इंदिरा गांधीने घरं काढली का तिथल्या लोकांची? अरे कोण आहेत ही मतपेटीला घाबरणारी माणसं आहेत? तुम्ही एकदा मतपेटीतनं तुमचे गावच्या गाव एकदा क्रांती घडवा ना. नाही तुमचे पाय धरत आले तर नाव दुसरं, राजकारण बंद, समाजकारण बंद. तुम्ही काय मागितल्यानं भीक मिळते, पण लढाई केल्यानं, संघर्ष केल्यानं हक्क आणि अधिकार मिळतात. हे लक्षात ठेवा. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोललो. पिंपळी गावामधल्या या तरुण बांधवांनी ही जी काही सभा घेतलेली आहे, खरं तर आता काय झालं, उलट झालंय वकील साहेब. आता मी सगळ्यांची नाव घेतो. काय करणार, सुरुवात केली आता दना धोपटायला.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आमचे महादेवराव मदने साहेब, रामदासजी यादव साहेब, तुळशीदास केसकर साहेब, आमचे संदीप केसकर युवा नेते, आमचे अशोकराव देवकाते, राजेंद्रजी चौधरी, अण्णासाहेब थोरात, दत्तासाहेब तांबे, वैभव पवार, चंद्रकांत वाघमोडे, संदीप केसकर, बाबूराव पिसाळ, नवनाथ देवकाते, रणजित देवकाते, हरिभाऊ केसकर, संदीप बनकर, विकास बाबर, काशीनाथ देवकाते, अजून आमचे पत्रकार बांधव टिंगरे साहेब आहेत, अजून सगळ्या अब काय होतं माहिती आहे का, पहिलं आम्ही लय मोठ्या मोठ्या सभा घ्यायचो, एवढे मोठे मोठे भाषणं करायचो, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पेपरमध्ये एका ओळीची बातमी यायची कार्यक्रमाची, पण नावच यायचं नाही. याला म्हणायचं आमचं कसं होईल, काय होईल. टकले साहेब बरोबर आहे का, आमच्या सभा कुठं माहिती आहे का, लग्नात, एक तर सुखाच्या ठिकाणी सुखद प्रसंगी, नाहीतर दुःखाच्या ठिकाणी, मातीवर, तिनव्यावर, दहाव्याला, ते असं असं झालंय ना, असं असं करावं लागतंय. आमच्याकडे वाहन नाही, गाडी नाही, पेपरला बातमी नाही. आमच्या बापजाद्यांना आमदार म्हणजे काय असतं ह्याचं कधी कळलंच नाही. मुंबईमध्ये बसून कायदा पंचायतीत लिहिला जात नाही, कायदा झडपीच्या ऑफिसमध्ये नाही लिहिला जात, कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लिहिला जातो. जोपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत जात नाही तोपर्यंत राजकारण समाजकारण नाही. राजसत्ता ही अंतिम आहे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. काय झाली तुमच्या आमच्यावर वाईट परिस्थिती. अरे तुम्ही आम्ही चांगली कपडे घालतो, चांगलं जगतो, पोटभर खातो, हे तुमच्या कष्टानं. तुम्ही कधी बँक काढले का, तुमचा कधी आमदार झाला का, तुमचा कधी सहकार मंत्री झाला का, तुम्ही कधी कारखाना काढला का, एका छताखाली 1000 पोरांना नोकरी दिली का, कधीतरी विचार करा ना. आणि मग त्यांचा कारखाना आहे, तुझं काय आहे, मग काळूरामचं काय आहे, काळूराम कुठं काय निवडून येत असते मी तेव्हा. तुम्हीच म्हणायचं. म्हणजे जिथून सुरुवात करायला पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे, एका मतानं माणूस निवडून येतो. मग एकट्यानं मी सुरुवातच करताना म्हणायची अजून असं कुठं असतंय मी तेव्हा. ते हा केसर आलं सकाळी वगैरे आपलं फटाकड्याची माळ लावली म्हणजे आपणच आपली खेचायची. बाबांनो, संविधानाचा सन्मान करा, मताचा आदर करा. ते निग्रो लोक बघा, जगातलं एक उदाहरण सांगतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर, आपल्यात आरक्षण येण्याच्या अगोदर अमेरिकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा निग्रो लोकांना, म्हणजे काळी लोक आपण म्हणतो का नाही, निग्रो लोक, कृष्णवर्णीय लोक, तुम्हाला कळावं म्हणून हे शब्द प्रयोग करतोय. त्या निग्रो लोकांना तिथल्या गोऱ्या लोकांनी त्यांच्यावरती खूप अन्याय केला, त्यांना गुलामाची वागणूक दिली. त्या माणसांना माणूस म्हणून जगवण्याचा, मान सन्मान देण्याचा पहिला निर्णय त्या अमेरिकेमध्ये झाला. त्या अमेरिकेमध्ये आजही आरक्षण चालू आहे. जगामधल्या 119 देशामध्ये आरक्षण दिलं जातं. जपानमधल्या समुराई लोकांना आजही आरक्षण दिलं जातं. अरे जरांगे सारखं एक कुठलं तरी फाळकूट उठलं, धनगराला दिलं तरी आम्हाला का नाही. अरे बरं, तुझ्या स्पर्धेमध्ये गावातला बलुता आलुता भटका टिकल का. बरं आलाच निवडून, एखादा देवकाते आला एखादा निवडून, उद्या होईल का जिल्हा परिषदचा अध्यक्ष, देतील का तुम्हाला. ही आत्मसन्मानाची लढाई आहे. तुम्हाला आम्हाला दिलेल्या अधिकाराची लढाई आहे. ही लढाई लढायची असेल, गावगाड्यातल्या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. जातीची युती झाली पाहिजे, राजकारणाची समाजकारणाची शेती झाली पाहिजे. बघा बाबा, आता काय बोलायचं, लय बोललो लय जण. आणि ज्याची कोणाची नावं घेतली नाहीत राग मानायचा नाही. आम्ही काय आमदार खासदार नाही. आम्ही काय विकायला आलोय तुमच्या समोर, स्वप्न विकायला आलोय. जोपर्यंत एखाद्या बेरड समाजाच्या एखाद्या मुलीला वाटलं की मला आमदार व्हायचंय, होऊ शकते, होऊ शकते. हे असं बोललं, डोकं शेकरलं तर होईल ना. आणि शेकरलंच नाही तर शेकरायला पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे, आंदोलन झालं पाहिजे, चळवळ उभी राहिली पाहिजे. चळवळ करणाऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ज्याला वेळ देता येतो त्यानं वेळ दिला पाहिजे, ज्याला 2 रुपये देता येते त्यानं 2 रुपये दिले पाहिजेत. काय आरक्षण म्हणजे नोकरदार माणसं, काय नोकरदार माणसांनी काय चांगली पण माणसं आहेत बरं का नोकरदार. आता तुम्ही ऐकताय म्हणून एक शेवटचं उदाहरण सांगतो, तुमची माफी मागून. एक शेवटचं आरक्षणाचा अर्थ समजावून सांगायला बरं का.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दिलं गेलं. एक दलित समाजातलं कोवळं चुनचुनीत पोरग कलेक्टर झालं आरक्षणाच्या माध्यमातून. काळूरामजी, एक दलिताचं पोरग कोवळं चुनचुनीत पोरग कलेक्टर झालं. कलेक्टर झाल्यानंतर बाबासाहेबांचा त्यांना फोन गेला की तुम्ही मला भेटायला या. पोरग घाबरलं, कलेक्टर झालंय, आता बाबासाहेब मला काही काम सांगतात काय, आता बाबासाहेब मला काय मार्गदर्शन करतात काय, आता बाबासाहेबांनी मला कशाला बोलवलं असेल. पोरग धावत पळत ते कलेक्टर म्हणू, आता पोरग म्हणण्यापेक्षा कलेक्टर म्हणू, कलेक्टर बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेब त्यांना म्हटलंय की बाबा तू कलेक्टर झालायस, तू कलेक्टर झालायस, तुला प्रतिनिधित्व मिळालंय. शब्द ऐका, परत एकदा सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, तुला प्रतिनिधित्व मिळालंय. तुला घर भरायला नाही मिळाली ही संधी, तुला प्रतिनिधित्व मिळालंय. तू आरक्षणाच्या माध्यमातून कलेक्टर झालायस. तुझी ही लाल दिव्याची गाडी हम रस्त्यावरनं घेऊन ऑफिसला जाऊ नकोस, तर तुझी ही गाडी लाल दिव्याची गाडी तू ज्या समाजातनं जन्माला आलास त्या गावामधून, त्या समाजामधून, मग सुताराचा मेट असेल, कुंभाराचा वाडा असेल, गावातली नायकाची वस्ती असेल, वेशीवरती राहणारी बेरड बेरड रामोशी समाजाची माणसं असतील, तुझी गाडी हम रस्त्यानं कलेक्टर ऑफिसला घेऊन न जाता तुझी गाडी गावगाड्यातल्या त्या वाड्या वस्त्या गल्लीमधनं तुझी गाडी तुझ्या ऑफिसला जाऊ दे. पोरगं म्हणलं बाबासाहेब असं केलं, गोष्टी तर नाही संपली. बाबासाहेब असं केल्यानं काय होईल. तर तिथं गुरं राखणारी माणसं, आडावरती धुणं धुणाऱ्या बायका, मग गावातला बलू तालुक्याचा माणूस, दीनदलिताचा माणूस, त्याची छाती फुगून येईल. स्वतंत्र अशा लोकशाहीमध्ये आम्ही सुद्धा कलेक्टर बनू शकतो, आमचा सुद्धा माणूस कलेक्टर बनू शकतो, आम्ही सुद्धा कुठेही कमी नाही आहोत. इथल्या व्यवस्थेने आमच्यावर अन्याय केला असला तरी या संविधानाने आमचा सन्मान केलाय. ही तर गोष्ट नाही संपली. कलेक्टर झालेलं पोरग ज्यावेळी खुर्चीवर बसतं, आजचं उदाहरण सांगतो आता, तहसीलदार झालेलं पोरग एखादं जर बारामतीत आलं तर त्याच्या समाजाची पोरं जातात तिथं, अरे आपल्या समाजातला तहसीलदार आलाय, आपण जाऊन त्याचा जरा सत्कार करूया. त्याला, त्या माणसांना काय वाटतं, माझ्या समाजाचा माणूस तहसीलदार म्हणून आलाय, ते काही काम घेऊन जातंय का, तिथं कुणावर अन्याय करायला जातंय का. माझ्या समाजाचा माणूस, माझा प्रतिनिधी तिथं तहसीलदार पदावर बसलाय. ते काय म्हणतो लगेच, आता सगळीच नाहीत बरं का वकील साहेब, ते काय म्हणतो माहिती का, थांबा थांबा थांबा, मला जातीचा शिक्का लावू नका, हे कसला जातीवाद आहे, तुम्ही असं येत जाऊ नका, मला तुम्ही भेटायला या. हे संविधानाला अपेक्षित नाही. इंग्लिश मधला शब्द सांगतो तुम्हाला, अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतात, अफर्मेटिव्ह ऍक्शन. अरे ज्यावेळी तुझ्या ज्ञाती समाज बांधव तुझा सत्कार करायला येतात त्यावेळी त्याच्या खांद्यावर हात ठेवून तू म्हटलं पाहिजे, मी तुमचा प्रतिनिधी म्हणून, तहसीलदार म्हणून आलोय. तुमची काही अडी अडचण असली तर मला रात्री 12 वाजता तुमचा फोन आला पाहिजे. हे संविधानाला अपेक्षित आहे, हे आरक्षणाला अपेक्षित आहे. प्रतिनिधित्व, दलितांचं प्रतिनिधित्व निर्णय प्रक्रियेत असलं पाहिजे, भटक्यांचं प्रतिनिधित्व या निर्णय प्रक्रियेत असलं पाहिजे. देशाच्या संसदेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बलुत्याची आलुत्याची माणसं पाहिजेत. गेलाय का बलूत आलुता कोण? मी मगाशी सांगितलं, इसकाटून सांगितलं तुम्हाला. यासाठी रिझर्वेशन दिलंय की ही माणसं निवडणुका लढू शकत नाहीत, ही माणसं आमदार खासदार होऊ शकत नाहीत, या माणसांचं नेतृत्व इथं नाही, म्हणून त्यांचं प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आपल्या संसदेने स्वीकारलंय, इथल्या लोकशाहीने स्वीकारलंय, म्हणून रिझर्वेशन आलंय. आणि रिझर्वेशनचा अर्थ काय काढला, आम्ही गरीब झालोया आणि आम्ही 40 एकरावरनं 2 एकरावर आलोया. हा आरक्षणाचा अर्थ आहे. सांगितलं कुणी तुम्हाला? म्हणून निवडून दिलेले आमदार खासदार जर लायक नसतील, नालायक असतील, तर त्यांना घरी बसवण्याची सुद्धा तजवीज गाव करील ते राव करू शकत नाही. कोण आहे ती मंडळी? म्हणून बाबांनो, खूप वेळ झालाय, खूप बोललो, कोणाच्या भावना दुखवल्या असतील माफ करा, नाही तर नाही करा. पत्रकार बांधवांचं मी आभार व्यक्त करेन. आमच्या भावना तुम्ही गावगाड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवतायत, तुमचा आभार मानावं तेवढं कमी आहे.
क्रांतीच्या लढाईत नाही ना, आता तेवढं नको खोलात जायला. हा तुम्ही आहे की तुम्ही हे बघा, मी उभी तासं घेतली तुम्ही राहिलेली 8 तासं घ्या ना. बरोबर आहे का चुकीचं आहे? खूप काही बोललो, धन्यवाद. हा ओबीसीचा आवाज आता मुळशी पॅटर्न येतोय परत. मुळशीला सगळे ओबीसी एकत्र आलेत. मुळशी तालुक्यात SC ST ओबीसीनी मोठ बांधली, कारण यांची तिकीट नाकारलेत सगळ्या पक्षांनी. तिथं आता आपण किती तारखेला जायचंय? 20 तारखेला. आता आम्ही काय, आमच्या हातात काही जादूची कांडी नाही, फक्त हा सोशल मीडिया आहे, हे पत्रकार बांधव आहेत. आम्ही बोलतोय, लोक ऐकतायत. अरे मेंढका सुद्धा लावून म्हणते, हा केसर काय बोलते, लावू म्हणते लगेच. ते ससाळे साहेब काय म्हणते, लावू म्हणते लगेच. त्यामुळं बोलायचं कुणी? शिवाजी महाराज जन्माला यावे दुसऱ्याच्या घरात, आपलं आपण कशाला करायचं, पण बोलावं लागेल. आता आम्ही हल्ले बिल्ले सहन करतोय, चाललंय. पिंपरी गावातल्या सगळ्या लोकांनी आमचं मनोगत शांतचित्तानं ऐकून घेतलं. तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय संविधान, जय मल्हार.